काल कुठवर तर धारणा ध्यान वगैरे सगळं झालेलं आहे आपलं. म्हणजे मॉड्यूल संपलेला आहे तो. हो. बरोबर आहे. मग नवीन सुरुवात करूयात आज. नवीन मॉड्यूल काय आहे तुमचा? नाडी, टाइप्स ऑफ नाडीज आणि देअर प्लेसेस अँड फंक्शन्स, त्यांच्या जागा कुठून कुठं वाहतात. बरोबर आहे. आणि नाडी शुद्धी, नाड्या बघितल्यानंतर त्यांची शुद्धी करणं बी गरजेचंच आहे. तर सुरुवातीला नाडी म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला? नाडी कशाला म्हणायचं? सांगा काहीतरी जे येईल ते. तर नाडी म्हणजे हं, आपल्या शरीरात जी प्राणशक्ती वाहत असते तिला नाडी म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे. मग किती नाड्या आहेत काय माहित आहे का तुम्हाला? 72,000 नाड्या आहेत. 72,000 नाड्या. 72,000 नाड्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे. 72,000 नाड्या आहे. आणखीन काय माहिती आहे? त्यातल्या 3 मुख्य नाड्या आहेत. 3 मुख्य आहेत. बरोबर, छान. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. हं. आणखीन काही सांगता येईल? इडा नाडीला चंद्र नाडी म्हणतात. पिंगळा नाडीला सूर्य नाडी म्हणतात. हं. ठीक आहे. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग याचा सविस्तर अभ्यास करूयात आपण. इडा, पिंगला, सुषुम्ना तर तुम्हाला माहितच आहेत. आणखीन इतर 14 नाड्या आहेत. त्या काय काय आहेत? त्या कुठून वाहतात? त्यांच्या देवता काय आहेत? आणि त्यांचं स्वरूप काय आहे? त्यांचं काम काय आहे? हे सर्व आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जवळपास बघूयात, सुरुवात करूयात आपण. तर प्रथम नाडी म्हणजे काय? तर त्याला काय म्हणायचं आहे बघा. नलिका. थोडक्यात काय म्हणायचं आहे? नलिका, तिलाच काय म्हणलेलं आहे? नळी, ट्यूब. इंग्रजीमध्ये काय म्हणलंय? ट्यूब किंवा प्रवाहिका, वाहिका किंवा वाहिनी. बरोबर आहे. अशी वेगवेगळी नावं या नाडीला दिलेली आहेत. या सर्वांचा अर्थ जवळपास सारखाच येतो. प्रवाहिका, वाहिका म्हणजे काहीतरी ती वाहून नेणारी आहे. कुठं पाणी वाहून नेईल, कुठं अन्न वाहून नेईल, कुठं रक्त वाहून नेईल. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी ती वाहून नेणारी आहे. कुठं श्वास वाहून नेईल. असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वाहिका आहे, ती वाहने आहे. आणि तिचं स्वरूप कसं आहे, आकार कसा आहे तिचा, तर नळीसारखा आहे, गोल. तिलाच संस्कृतमध्ये नलिका असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग नाडी हा शब्द संस्कृतमधील नद या धातूपासून तयार झाला. कोणत्या धातूपासून? नद या धातूपासून तयार झालेला आहे. आणि नद म्हणजेच स्पंदन पावणे. होय, बरोबर आहे. हा. तसेच नाडी ही हिंदू तत्वज्ञानातील, हठयोगातील, योगमार्गातील, योग साधनेतील एक महत्वाची संकल्पना आहे. बरोबर आहे. जितके ग्रंथ आहेत योग संदर्भात, हठयोग प्रदीपिका असेल, गिरंड संहिता असेल किंवा आणखीन कुठले ग्रंथ असतील, त्या सर्व ग्रंथामध्ये किंवा हिंदू तत्वज्ञानामध्ये आपल्याला नाड्या महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. तर या नाड्या भौतिक शरीरात काय करतात? बघा बरं. ज्या भौतिक शरीरात आहेत आणि दुसऱ्या 2 प्रकारच्या आहेत बघा. एक आहे भौतिक शरीरातल्या आणि दुसऱ्या आहेत हठयोगातील म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातल्या. आता या भौतिक शरीरातल्या काय काय करतात बघा. नाड्या म्हणजे हवा, पाणी, पोषक द्रव्य, रक्त आणि संदेश संदेश आणि इतर शारीरिक द्रव वाहून नेणाऱ्या काय आहेत ह्या वाहिन्या आहेत. बघा, हवा वाहून नेणारी नलिका कोणती आहे हो?
तुम्हाला माहित असलेली श्वसननलिका. कोणती? श्वासनलिका. हा, श्वासनलिका, बरोबर, छान. रक्त वाहून नेणारी धमनी, शिरा. धमन्या सर. धमन्या किंवा नाड. शिरा. तसेच संदेश वाहून नेणाऱ्या न्यूरोच्या वाहिन्या, मेंदूच्या वाहिन्या. म्हणजेच त्याला आपण मज्जासंस्था असं सुद्धा म्हणतो. हा, मज्जा. बरोबर आहे. आणि आणखीन एक आहे, एक इमेज दाखवतो, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा. तर ही 1 नंबरची जी आहे त्याच्यामध्ये बघा शिरा आणि नाड्या आहेत. त्या काय करणाऱ्या आहेत? रक्त वाहून नेणाऱ्या आहेत. रक्त वाहून नेणाऱ्या आणि रक्त वाहून आणणाऱ्या. बरोबर आहे. आणि ही 2 नंबरची जी आहे ती लिम्फ सिस्टीम आहे बघा. आणि ही सुद्धा कशाने तयार झालेली आहे? नलिका. नलिकायुक्त अशी ही सिस्टीम आहे. याला म्हणायचं लिम्फ सिस्टीम, लसिका. आणि तिसरी जी आहे ती काय आहे? मज्जासंस्था, म्हणजे संदेश वहन करणारी. आपल्या मेंदूमधील संदेश किंवा आपल्या त्वचेला जर पोळलं तर आपल्याला लगेच कळतं. म्हणजे संदेश, जाणीवा, या सर्व गोष्टी या 3 नंबरच्या शरीराद्वारे. म्हणजे बघा कलर पण कसा आहे बघा. 3 प्रकारच्या रक्त वाहून नेणाऱ्या आणणाऱ्या कशा आहेत? लाल कलर, निळा कलर. लिम्फ सिस्टीमचा कलर कसा आहे? हिरवा. आणि मज्जासंस्थेचा कलर कसा आहे? पिवळा. बरोबर आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी 3 कनेक्शन असतात. 3 कनेक्शन असतात सगळीकडे. एक संदेश देणारे असतात, एक रक्त वाहून नेणारे असतात, एक रक्त वाहून आणणारे असतात, आणि त्यातच लिम्फ सिस्टीम पण असते. म्हणजे हे झालं भौतिक शरीरामध्ये. बरोबर आहे. त्या भौतिक शरीरामध्ये काय काय करतात आपण बघितलं. पुढे बघूया आणखीन. शारीरिक द्रव वाहून नेणाऱ्या म्हणजे लिम्फ सिस्टीम वाहिन्या असतात. तसेच त्यांना धमन्या, शिरा, केशवाहिन्या, रक्तवाहिनी, मज्जातंतू, नसा, लसिका असं विविध नावाने सुद्धा त्यांना संबोधलं जातं. तर केशवाहिन्या म्हणजे काय हो? सांगा. सर केशवाहिन्या म्हणजे सर्वात सूक्ष्म असलेल्या सर. सर्वात पाहिली का तुम्ही? पाहिलात का कधी? नाही, चित्र पाहिलेत सर. चित्र पाहिलात, प्रत्यक्षात नाही का पाहिले? प्रत्यक्षात पण पाहिलेले आहेत बघा. डोळ्यांच्या वरती असतात बघा, छोट्या एकदम सूक्ष्म. डोळ्याच्या बुबुळावरती असतात का? किती हो. सूक्ष्म असतात? एकदम छोट्या छोट्या लहान केसासारख्या. त्यांना म्हणायचं आहे केशवाहिनी. आता हा झाला भौतिक शरीराशी संबंध. आता पुढे बघूयात. हठयोग किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नाड्या नेमकं काय आहेत? आपण 72 नाड्या, 72,000 नाड्या, असं 3 नाड्या, असं हे वेगवेगळं उच्चारत असतो. मग त्याच्यामधून रक्त वाहतं का? किंवा पोषक द्रव्य वाहतात का? नाही. तर त्या वेगळ्याच आहेत थोड्याशा. तर त्या काय आहेत? त्या नाड्या म्हणजे प्राण, जीवनशक्ती, ऊर्जा आणि दिव्य शक्ती तसेच आध्यात्मिक शक्ती वहन करणाऱ्या असतात. प्राण वहन करणाऱ्या म्हणजेच आपल्या नाकपुड्या, थोडक्यात इडा पिंगला असं आपण तिला म्हणत असतो. जीवनशक्ती वाहणाऱ्या. प्राणशक्ती आणि जीवनशक्ती म्हणजे एकच. आणि ऊर्जा देणारी शरीराला शक्ती म्हणजे प्राणशक्तीच. दिव्य शक्ती म्हणजे थोडक्यात प्राण वहन करणाऱ्या किंवा ऊर्जा वहन करणाऱ्या अशा ह्या नाड्या आहेत. यांना म्हणायचं आहे हठयोगामध्ये. तसेच आता बघा, या ज्या नाड्या आहेत या नाड्यांच्या संख्या या विविध ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या आहेत. आणि संबंधित नीट करा कोणाचा अंक. म्यूट करा.
ठीक आहे, बघूयात पुढे बघा. प्रदीपिकेमध्ये किती आहेत हो नाड्या? 72,000. 72,000 सांगितलेले आहेत. बरोबर, छान. आणि हटरत्नावलीमध्ये किती सांगितलेले आहेत? 14. 14 सांगितलेले आहेत आणि त्याच्यातल्या मुख्य 3 आहेत. 3. या मुख्य ज्या 3 आहेत त्या इडा, पिंगला आणि सुषमना आहेत बरं का. जिथं जिथं मुख्य 3 असं लिहिलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर जिथं जिथं मुख्य 10 किंवा 14 आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत लगेच. आणि त्याच्यापूर्वी आहेत जास्तीच्या. तसेच गोरक्ष संहितेमध्ये किती सांगितलेले आहेत? एकूण 10 नाड्या सांगितलेल्या आहेत. तसेच शिवसंहितेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 3.5 लाख इतक्या नाड्या सांगितलेल्या आहेत आणि त्यातील 14 मुख्य आहेत 3.5 पैकी आणि 14 पैकी सुद्धा 3 मुख्य आहेत असं त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि नाडी वर्णन शिवसंहितेमध्ये कोणत्या अध्यायामध्ये आहे हो, माहित आहे का तुम्हाला? नाही सर. शिवसरोद आहे. शिवसंहितेमधील बरोबर. दुसऱ्या अध्यायामध्ये नाडी वर्णन आहे. आलं का लक्षात? आता एवढे जे ग्रंथ आपण घेतलेले आहेत बघा, याची काय गरज आहे? तर ज्यावेळेस तुम्ही नेटचा पेपर देताल त्यावेळेस हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तसेच पुढे बघूयात. योग बीज मध्ये मात्र एकच नाडी सांगितलेली आहे, तिचं नाव आहे सुषुम्ना. तसेच वशिष्ठ संहितेमध्ये 72,000 आणि मुख्य 14. सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये 10 नाड्या आहेत. योग चूडामणीमध्ये 72 आणि मुख्य 10. तसेच त्रिशुको ब्राह्मण उपनिषद याच्यामध्ये सुद्धा 72,000 आणि मुख्य 10 असं सांगितलेलं आहे. ध्यानबिंदू उपनिषदामध्ये हा तर 1.5 लाखाचं पण कुठं ही संख्या सांगितलेली आहे का सर एका ग्रंथामध्ये? ऐकण्यात तर नाही तसं. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. सर ऐकण्यासारखं वाटते सर, लक्षात येत नाही सर कशात आहे. 1.5 लाखाची संख्या सांगितलेली आहे सर. 72,000 1.5 लाख आणि हे शिवसंहितेप्रमाणे 3.5 लाख हा. असं. ठीक आहे, बघूयात. माझ्या तर ऐकण्यामध्ये नाही 1.5 लाख. असेल तर बघू उद्या आपण. ठीक आहे, कुठं आलो आपण? त्रिशुको ब्राह्मण उपनिषदामध्ये सुद्धा 72,000 आणि मुख्य 10. ज्ञानबिंदू उपनिषदामध्ये 10 मुख्य 3. शांडिल्य उपनिषदामध्ये 13. स्वर उदय शास्त्र शिवाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये 72,000 आणि मुख्य 10. पण पतंजली एक सूत्रामध्ये किती आहेत हो? ऐकले का पतंजली एक सूत्रात इडा, पिंगला, सुषुम्ना? हो सर. मग पतंजली योग सूत्रात किती सांगितलेले आहेत? शेवटी दिले बघा. एकच आहे पतंजली योग सूत्रात, ती एकच दिसून येते, तिचं नाव आहे कूर्म नाडी. ठीक आहे, पुढे बघूयात मग. या झाल्या नाड्यांच्या संख्या. आता शांडिल्य उपनिषदामध्ये ज्या म्हणलो आपण 14, त्या कोणकोणत्या आहेत बघूया. त्या बघा, इडा, पिंगला, सुषुम्ना, सरस्वती, वारुणी, उषा, हस्तिजीवा, यशस्विनी, कुहू, शंकिनी, पयस्विनी, अलंबुषा व गांधारी अशा 13 नाड्यांचा उल्लेख हा शांडिल्य उपनिषदामध्ये आहे. जिथं जिथं आपण 14, 10 असं म्हणलेलं आहे तिथं फक्त काही 1-2 नाड्यांच्या फरकानं आहेत त्या नाड्या. तसेच पुढं काय म्हणले बघा, जर जांबल दर्शन उपनिषदामध्ये या व्यतिरिक्त विश्वोदरा नावाची एक नाडी म्हणजे एक्स्ट्रा, शांडिल्य उपनिषदात किती आहेत? 13. आणि जंबाल दर्शन उपनिषदात किती आहेत?
14 ह्या विशोधरा नाडीला धरून. तसेच शिवसंहितेमध्ये सुद्धा 14 नाड्यांचा उल्लेख आपण बघितलेला आहे. मग या नाड्यांच्या देवता काय आहेत? ज्या वेगवेगळ्या आपण नाड्या म्हणतोय त्यांच्या देवता काय आहेत बघूयात. तिथं बघा, प्रत्येक नाडीला तिची अधिष्ठात्रा देवता असते. सुषुम्ना नाडीची देवता शिव आहे, इडेची विष्णू आहे आणि पिंगलेची ब्रह्मा. तसेच सरस्वतीची देवता विराट साकार ब्रह्म आहे, पुषा नाडीची सूर्य, वरुणा नाडीची वायू, हस्तिजीवा नाडीची वरुण. वरुण म्हणजे काय? वायू पाऊस. वायुदेव. ठीक आहे, वायुदेव. नाही सर, आणि हा, वरुण म्हणजे वरुण म्हणजे पाऊस. पाऊस. पाऊस आहे. पाऊस. हा, पाऊस. ठीक आहे. यशस्विनी नाडीची भास्कर. भास्कर म्हणजे सूर्य. 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 तर आपल्याला माहितच आहे. तसेच अंबुलसा नाडीची जलरूप वरुण. यात थोड्याफार फरकानं तिथं आहे. तसेच कुहू नाडीची क्षुधा. क्षुधा म्हणजे दूध. नाही, दूध. तहान. नाही, देवी सुधा. काय म्हणतात? तहान होते का सर? क्षुधा म्हणजे तहान पण होऊ शकते. नाही नाही. काय म्हणलात? तर ते आपण म्हणतो ना, या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता. त्याचं काय त्याच्या? म्हणजे शुद्ध असं म्हणायचं आहे. नाही नाही, शुद्धा म्हणजे धनधान्याने असं परिपूर्ण असे, म्हणजे देवीचं रूप असं असतं कदाचित. हा हा, ती एक देवी. ठीक आहे, पुढे बघूयात. गांधारा तसेच शंखिनी या दोन नाड्यांची देवता चंद्रमा, आणि या दोन्ही नाड्यांची देवता चंद्रमा असं सांगितलंय. तसेच पयस्विनी नाडीची देवता प्रजापती. म्हणजे या वेदातील आहेत बघा. इंद्र, वरुण, अग्नी, भास्कर या सर्व वेदातील दिसून येत आहेत आपल्या. बरोबर आहे. म्हणजेच पयस्विनीची प्रजापती आणि विश्वोदरा नाडीची देवता ही भगवान अग्नी आहे. अशा वेगवेगळ्या नाड्यांच्या वेगवेगळ्या देवता सुद्धा सांगितलेल्या आहेत. तसेच मग या कशा आहेत, कुठून उत्पन्न होतात, कुठं जातात, त्यांचं कार्य कसं आहे. तर बघा काय म्हणले, गुदद्वारापासून 2 अंगुले वर आणि जनेंद्रियापासून 2 अंगुले खाली देहामध्ये, म्हणजे एक सूक्ष्म देहाचं केंद्रस्थान आहे. आलं का लक्षात? कुठे आहे? गुदद्वारापासून 2 अंगुले वर आणि जनेंद्रियापासून 2 अंगुले खाली. अंगुले म्हणजे बोटे. तिथं काय आहे? एक केंद्रस्थान आहे आणि त्याला मूलाधार चक्र असे चक्र. म्हणतात. मूलाधार चक्र माहित आहे का? हो सर. किती पाकळ्याचा आहे हो? 4. रंग कोणता आहे? लाल. आणि त्याची देवता? गणपती. छान, बरोबर, छान, सर्व आणि माहिती आहे. त्याचं तत्व पृथ्वी तत्व आहे सर. हा. आणि प्राणी कोणता आहे त्याचा, माहित आहे का? प्राणी हत्ती आहे. ठीक हा आहे, सर, पुढे ते बघूया. शरीराचा मूळ आधार आहे आपल्या, मूलाधार चक्र. बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे त्याच्यावरती काय म्हणलेलं आहे? कुंडलिनी. कुंडलिनी तर आहेच, पण वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं वर्णन आहे. आता इथं काय म्हणलंय बघा. कुठं आलोय आपण? मूलाधार चक्र म्हणतात त्या स्थानापासून 9 अंगुले ऊर्ध्व दिशेला, म्हणजेच वरच्या दिशेला कंद स्थान आहे. कुठं? मूलाधार चक्राच्या वरती, ज्यापासून सर्व नाड्यांचा उगम होतो असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे. तसेच त्याचा आकार अंड्यासारखा आहे.
शुभ्र अंड्यासारखा त्याचा आकार आहे. कशाचा? त्या कंदस्थानाचा. आणि त्यावर नाजूक त्वचेचे आवरण असते. बरोबर आहे. ज्या ठिकाणी सुषुम्ना नाडी कंदाशी जोडलेली असते त्याला संयोग बिंदू अथवा ग्रंथी स्थान असं सुद्धा म्हणलेलं आहे. तसेच मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या या कंदाच्या 4 बाजूंना असतात. स्वरूप येते का लक्षात तुमच्या? हो सर. हो सर. ठीक आहे, मग पुढे बघूया. मग या संयोग बिंदूपासून कमळाच्या देठाप्रमाणे वर जाणाऱ्या पाठीच्या कण्याला मेरुदंड अशी संज्ञा आहे. एक इमेज बघा म्हणजे लक्षात येईल परत. हे वेगवेगळे चक्र दाखवलेले आहेत. मूलाधार म्हणजे अष्टचक्र आणि या नाड्यांचं जे स्थान आहे ते कुठं आहे? मूलाधाराच्या थोडं वरती. आणि ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अशा नाड्या इथं बाजूला सुद्धा दाखवलेल्या आहेत. इडा आहे, पिंगला आहे, सुषुम्ना आहे. हा भाग पुढे आहे. पुढे बघूया चित्रणी, वज्रिणी, सुषुम्ना त्यांचं कार्य वगैरे. फक्त त्यांचं स्थान कसं आहे ते लक्षात येईल इथं. पुढे बघूया. संयोग बिंदूपासून कमळाच्या दांड्याप्रमाणे वर जाणाऱ्या पाठीच्या कण्याला मेरुदंड असे संज्ञा आहे. आणि या दंडाभोवती सर्व नाड्या गुंफलेल्या आहेत. अशी आपण कल्पना करून बघायची आहे लक्षात. मग त्यातील एक एक जी नाडी आहे ते आपण बघूयात. वरची 14 सांगितलेली आहे. हस्तिजीवा नावाची जी नाडी आहे ती कुठे असेल हो? आता समजा तुम्हाला इडा कुठं आहे माहित आहे, बरोबर आहे. कुठे आहे इडा? सर इडा नाडी पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला सुरू होते म्हणजे तिकडनं. सर्वच डावीकडून सुरुवात होते. हा. आणि म्हणजेच इडा डावी, पिंगला उजवी आणि सुषुम्ना दोन्हीच्या मधली. बरोबर आहे. हो हो. तसेच हस्तिजीवा जी आहे ती उजव्या डोळ्याशी संबंधित आहे. मग काय काय आहे बघायचं स्वरूप कसं आहे? हे उजव्या डोळ्यापासून डाव्या पायापर्यंत वाहत असते आणि शरीराच्या खालच्या भागापर्यंत ऊर्जा वाहून नेते. बरोबर आहे. तर कुठून सुरुवात होते ही? उजव्या डोळ्यापासून आणि पायापर्यंत. आणि तिचं काम काय करते? ती ऊर्जा वाहून नेण्याचं काम करते. तसेच हस्तिजीवा आणि गांधारी इडा नाडीला आधार देतात. आता पुढची जी गांधारी आहे ती काय आहे बघूयात नंतर. हे काय आहे? इडा नाडीला आधार देतात आणि एकत्र डाव्या वाहिनीची निर्मिती करतात. आता बघा हे बघूयात आपण कुठे आहे. हस्तिजीवा. दिसते का हो इथं वर 1 नंबरला ओमच्या अलीकडे? हो सर. हस्तिजीवा नाव आहे बघा वर खाली पुसा म्हणून आहे, पुषा. आणि कुठून चालू झालेले आहे म्हणलं आपण ते? उजव्या डोळ्यापासून. बरोबर आहे. आणि ती कुठे गेली आहे परत? मूलाधाराकडे. आणि दुसरी जी आहे लगेचच पुढची कोणती आहे? गांधारी. ती कुठून चालू झालेली आहे? डाव्या डोस. डाव्या डोळ्यापासून चालू झालेली आहे आणि ती पण परत खाली गेलेली आहे. या दोन्ही एकत्र मिळून कुणाची निर्मिती करतायत? कुणाला आधार देत आहे? तर इडा नाडीला आधार देत आहेत.
परत पुढे बघूया. तसेच आता गांधारी बघा, आताच आपण बघितल्याप्रमाणे त्या इमेज मध्ये डावा डोळा ही डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यापासून डाव्या पायापर्यंत वाहते. तसेच ती इडेच्या बाजूला बसलेली आहे आणि त्याला आधार देते. कुणाला आधार देते ही ना? इडा नाडीला. आणि हस्ती जीवा कुणाला आधार देते? पिंगळा नाडी. ती पण इडाच नाडीला देते, डाव्या बाजूला. ठीक आहे, पुढे बघूया. गांधारीला बद्ध पद्मासनाने उत्तेजित करता येऊ शकते. तर बद्ध पद्मासन कसं असतो? पद्मासन घालायचं आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा मागून आणि उजव्या पायाने डाव्या हाताचा. हा, राईट, छान, बरोबर. हे बहुतेक आपण जे लिहिलंय की नाही बघा, डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत असं आहे वाटतं बहुतेक. ते पायाच्या पायापर्यंत ही दोन्ही ठिकाणी मिस्टेक झालेली आहे थोडी. हस्ती जीवामध्ये पण तसंच झाले, डाव्या पायाच्या पायापर्यंत असं झाले, आणि गांधारीमध्ये पण तसंच झाले, डाव्या पायाच्या पायापर्यंत. म्हणजे बहुतेक पायाच्या अंगठ्यापर्यंत असं आहे ते. म्हणजे ज्यावेळी आपण बद्ध पद्मासन करतो बघा, त्यावेळी काय धरतो आपण बद्ध पद्मासनामध्ये? दोन्ही पायाचे दोन्ही अंगठे धरलेले असतात, बरोबर आहे का? हो सर. हो सर. हा, आणि पद्म पद्मासनामध्ये आपण बसलेला असतो. तसंच पुढे काय म्हणलंय की डाव्या डोळ्याला ऊर्जा देते. आलं का लक्षात? बघा, गांधारी कोण्या डोळ्याला देते? डाव्या डोळ्याला ऊर्जा देते. आणि हस्ती जेव्हा कोण्या डोळ्याला ऊर्जा देते? उजव्या डोळ्याला ऊर्जा देणारी आहे. ठीक आहे, पुढे बघूयात मग. आता पुढची आहे अंबुलुषा. आता ही कुठून सुरुवात होते बघा, ही गुदद्वारापासून सुरू होते आणि तोंडामध्ये संपते. जसं की सुषुम्ना पण कशी चालू होते? सुषुम्ना कुठून चालू होते हो? गुदद्वारापासून चालू होते, म्हणजे मूलाधार चक्रापासून असं समजायचं. तिथून चालू होते आणि संपत्ती कुठं हो सुषुम्ना? माहित आहे का सुषुम्ना संपत्ती कुठं? मेंदू मेंदूची सहस्रार. ब्रह्मरंध्र. चक्रापर्यंत सर. ब्रह्मरंध्राला संपत्ती ती, बरोबर आहे. म्हणजे आपण टाळू जिथं मागतो त्या ठिकाणी ती संपत्ती, आणि तिथं तिची जागा असते. ज्यावेळी किंवा व्यक्तीचा जीव तिथून पण जाऊ शकतो. अशा कोणत्या व्यक्तींचा जीव जात असतो जी ब्रह्मरंध्रातून जात असतो? आता बघा, काही व्यक्ती मेल्यानंतर त्यांचे डोळे उघडे असतात, बरोबर आहे. काही लोक मरतेवेळी विष्ठा करतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या काही क्रिया घडत असतात शरीरामध्ये. तसेच मग ज्यावेळी डोळे उघडे असतात त्यावेळी असं म्हणतात की डोळ्यामधून जीव गेला, बरोबर आहे. किंवा ज्यावेळी विष्ठा केलेली असेल त्यावेळी काय म्हणता येईल? गुदद्वाराद्वारे जीव गेला. मग तसं ब्रह्मरंध्रातून जीव कधी जाईल आणि कशा माणसांचा जाईल? तर हं, सांगा. सिद्धिप्राप्त असताना काय म्हणलात? सिद्धिप्राप्त असणाऱ्यांना जात असेल असा अंदाज. राईट, बरोबर आहे. बघा, जे योग्य आहेत, जे संत आहेत, जे महात्मे आहेत, आणि हे सुषुम्ना जी आहे ती लगेच चालू असते का हो? चालू असते का बंद असते सामान्य माणसाच्या शरीरामध्ये सुषुम्ना? बंद असते सर. बंद असते, ऍक्टिव्ह असते नसते ती. ऍक्टिव्ह नसते, झोपलेली असते.
आणि ही झोपलेली सुषुम्ना जी आहे ते आपल्याला योगिक मार्गाद्वारे, योगिक साधनाद्वारे आपल्याला तिला उठवायचं असतं. आणि उठल्यानंतर तिचा प्रवास आपण आता पुढे पाहणार आहोत की सुषुम्ना काय काय करते, तिचं स्वरूप कसं आहे, कुठं जाते. आणि ज्यावेळी एखादा योगी समाधीला प्राप्त होतो, अष्टांग योगाचं कितवं अंग आहे हे समाधीचं? 8वं. 8वं अंग म्हणजे शेवटचं 8वं अंग आहे. शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं. जो योगाचा अट्टाहास आहे, कशासाठी करायचं आहे हे सर्व? योगाचा अट्टाहास सगळा कशासाठी समाधी करायचा आहे? प्राप्ती समाधी प्राप्तीसाठी, समाधी मोक्ष प्राप्तीसाठी प्राप्ती. मोक्ष प्राप्तीसाठी, कैवल्य मिळवण्यासाठी. आणि ते हं. कैवल्य कशातून मिळतंय? योग मार्गातून. यम, नियम, आसन, प्राणायामापासून सुरुवात करून आपण कुठे गेलं? समाधीला. आणि ज्यावेळी समाधी लागते, आता एक एक योगी, थोडक्यात आपण कुणाचं उदाहरण घेऊयात? संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेऊयात. त्यांची जी समाधी होती, त्यांनी काय केलं? जिवंत समाधी घेतलेली आहे, बरोबर आहे. हो. पण समाधी घेतल्या मध्ये मध्ये ही योगिक प्रक्रिया केली. योगिक प्रक्रियेमध्ये सुषुम्ना जागृत होऊन ती ब्रह्मरंध्राद्वारे बाहेर काढली. आता बघा, कधी कधी असं ऐकले का हो आपण, काय काय म्हणजे जुन्या वेळी, समजा गोरक्षनाथ किंवा मच्छिंद्रनाथ अशा वेळी एका जीवातून दुसऱ्या जीवात परकाया प्रवेश करतात, ऐकले का असं कधी? हो सर. बरोबर आहे. नवनाथांच्या कथासारामध्ये तर त्यांनी मेलेल्या लोकांना जिवंत केलंय. आणि मेलेल्या एका जिवंत केले, योगिक सिद्धी आहेत त्या, हो. बरोबर आहे. अष्टसिद्धी ज्या आहेत त्या सिद्धीमधल्या योगिक सिद्धी आहेत, बरोबर आहे. पण असं पण कधी कधी आहे की आपला देह ठेवून दुसऱ्याच्या देहामध्ये परकाया प्रवेश केलेला आहे, बरोबर आहे. मग अशा वेळी काय होतं? जीव, आपला आत्मा जो आहे तो समाधीद्वारे बाहेर काढायचा आणि दुसऱ्यामध्ये प्रवेश करायचा. हे कोणाला शक्य होतं? जे अतिउच्च कोटीचे योगी आहेत, जसे की मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील किंवा आपले ज्ञानेश्वर महाराज असतील. हे अशा लोकांना ते शक्य आहे. ठीक आहे, पुढे बघूयात मग. मग समाधीच्या वेळी हा जो जीव आहे आपल्याला ब्रह्मरंध्रातून काढता येतो. आणि ब्रह्मरंध्रातून निघालेला जीव हा परत या 84 लक्ष योनीमध्ये फिरकत नाही. जो जीव इतर ठिकाणातून गेलाय तो त्या त्या योनीला प्राप्त होतो. आणि जो ब्रह्मरंध्रातून गेलाय तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. तो परत या पृथ्वी तलावरती येत नाही. म्हणजेच जीवन मरणाच्या चक्रातून तो काय झाला? मुक्त झाला, बरोबर आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे? मोक्ष. त्यालाच काय म्हणायचं आहे? कैवल्य. आलं का लक्षात आता? समाधी कशासाठी करायची? मोक्षासाठी. मोक्ष मोक्ष प्राप्त कशासाठी? मोक्ष कशासाठी? तर या जीवन मरणाचा जो चक्र आहे ते चुकवण्यासाठी. का चुकवायचं हो मग? का होते परत आणखीन जन्म घ्यायचा? तर हे जे जन्म आहेत त्या जन्मांना काय म्हणलेलं आहे योगी महाराजांनी? हे नश्वर जन्म आणि दुःखदायक आहेत. जीवाला त्रास देणारे आहेत, जीवाला दुःख देणारे आहेत, असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. मग अंबुलुशा ही जी काय आहे गुदद्वारापासून सुरू होते आणि तोंडामध्ये संपते. तसेच ही नाडी शरीराच्या अवयवांना आणि अवयवामध्ये ऊर्जा आणण्यास मदत करते, जसे की इडा नाडी. तसेच जे विष आणि कचरा, म्हणजेच काय हो? आपल्या शरीरामध्ये विष आणि कचरा म्हणजेच काय काय म्हणता येईल? ते कशाला म्हणता येईल? जे टॉक्सिन्स आहेत, बरोबर आहे. शरीर ज्यावेळी वेगवेगळ्या क्रिया करतं, शरीर हे काय आहे? जैव रासायनिक कारखाना आहे आणि सगळ्यात मोठा कारखाना आहे. आपल्या शरीरामध्ये जितक्या प्रक्रिया होतात, जितक्या रिएक्शन्स होतात तेवढ्या कोणत्याच कारखान्यात होत नाही. एवढा मोठा जैव रासायनिक कारखाना आहे आपलं शरीर. आणि या जैव रासायनिक कारखान्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ सुद्धा निर्माण होतात, म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे? टॉक्सिन्स असं म्हणायचं आहे. आणि हे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी ही अंबुलशा
नावाची नाडी आपल्याला तिथं मदत करते. तसेच ती संपूर्ण शरीरात तोंडापर्यंत जात असते. असं तिचं स्वरूप आहे. कुठून सुरुवात होते आणि कुठं संपते आणि तिचं कार्य काय? तसेच पुढे बघूयात उषा नाडी. आता ही कुठं आहे? मागलच्या 2 कुठं होत्या हो? उजवा डोळा, डावा डोळा. डोळ्याची बरोबर आहे. आता ह्या काय आहेत? उजवा कान आणि कानाजवळ डावा डावा. बघूयात आपण इमेज मध्ये दिसतात का त्या? दिसत आहेत का? कानाला गेलेले हो आहेत बघा तिने. उषा आणि यशस्विनी नावाच्या 2 आहेत. उजवा कान आणि डावा कान. ठीक आहे, बघूयात पुढे मग काय आहे. हं. उषा ही उजव्या कानाशी संबंधित आहे आणि ती डाव्या पायाच्या बोटापासून उजव्या कानापर्यंत वाहते. बघा कुठून कुठपर्यंत वाहते ती. डाव्या पायाच्या बोटापासून उजव्या कानापर्यंत वाहते आणि पुषा आणि यशस्विनी पिंगलेला आधार देतात. आता पूर्वीच्या कशाला आधार देत होत्या हो दोन्ही? इडाला एडेला आधार देत होत्या आणि डोळ्याशी संबंधित होत्या. बरोबर आहे. आता ह्या कानाशी संबंधित आहेत आणि कुणाला आधार देता येतात? पिंगलेला आधार देतात पिंगला आणि एकत्र उजवी वाहिनी तयार करतात. त्या कोणत्या तयार करत होत्या? एकत्र डावी वाहिनी तयार करत होत्या. बघूयात पुढे तसंच काय म्हणले बघा. यशस्विनी डावा कान. बरोबर आहे. ती उजव्या पायापासून सुरुवात होते. उजव्या पायाच्या बोटापासून सुरुवात होते आणि डाव्या कानापर्यंत वाहते आणि हे पण कुणाला आधार देत आहे? पिंगलेला. या दोन्ही एकत्र मिळून एक वाहिनी तयार करतात. आले का ह्या लक्षात दोन्ही? हो सर ठीक आहे. मग पुढे बघूयात. वारुणी नावाची नाडी काय आहे? तर ही कशाशी संबंधित आहे? उजवा कॉलर बोन, उरोस्थ. आलं का लक्षामध्ये? उजवा कॉलर बोन म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. आता बघा परत याच्यामध्ये. कोणची होती? वारुणीच होती का? खांद्यापाशी आली आहे बघा इथं. हो पासून आलेली आहे बघा इथं दिसते आपल्याला. आणि कुठं आलेली आहे? उजव्या कॉलर बोन कडे. ठीक आहे. नंतर बघूयात सगळ्याचा. अगोदर बघूयात एक एक काय काय आहे. वारुणे. तसेच काय म्हणलं हिचा? ओटी पोटातील विषारी पदार्थांचे शुद्धीकरण करते. वारुणी. तसेच हे गुदद्वार येथे संपते. आणि मग ही जर जागृत करायची असेल, तर कोणत्या क्रिया करता येतील हो मग योगामधल्या? पुढे दिलंय बघा. तर उड्डाण बंद, बसते नाही, गुदद्वाराशी उड्डाण बंद, संबंधित आहे. अग्निसार करता येईल, बसते कपालभाती करता येईल सर. बघा गुदद्वार आहे ते संपते म्हणल्यामुळं मूलबंध इथं महत्वाचा आहे. मूलबंद, मूलबंद सर, मूलबंद. मूलबंध आणि बस्ती क्रिया. बस्ती क्रिया पण याच्याशी संबंधित आहे गुदद्वाराशी. आणखीन काय सांगता येईल? तर आसनं आणखीन करता येतील. योगिक क्रिया कोणत्या आहेत? किंवा आणखीन एक क्रिया आहे बघा, वज्रोली क्रिया.
किंवा तिलाच अश्विनी मुद्रा असं पण म्हणतो आपण. म्हणजे मूलबंधामध्ये आपण काय करतो, गुदद्वाराचं अंकुंचन करून घेतो आणि ते तसंच ठेवायचं असतं. अंकुंचन करून तसंच ठेवायचं असतं आणि थोड्या वेळाने सोडून द्यायचं आहे. पण अश्विनी क्रिया किंवा वज्रोली क्रिया याच्यामध्ये काय आहे, गुदद्वारांचं परत-परत अंकुचन आणि परत-परत म्हणजे सोडायचं आहे. हे असं एका वेळेला 100 असं सुद्धा करता येत असतं. म्हणजे अभ्यासानं ते वाढवता येतं. तसेच म्हणजे ही क्रिया सुद्धा इथं आपल्याला वारुणीला जागृत करण्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि बस्ती क्रिया एक उपयोगी आहे. जेणेकरून या क्रियांद्वारे आपल्याला वारुणी जागृत करता येईल. तसेच पुढे बघा कोणती आहे? विश्वोदरी. ती कुठं आहे? ती नाभीच्या परिसरात राहते आणि कुहू आणि हस्तिजीवा यांच्यामध्ये वाहते. तसेच हे अधिवक्र ग्रंथी आणि स्वादुपिंडाशी संबंधित आहे. आणि आता हिच्यासाठी कोणकोणत्या क्रिया सांगता येतील हो? अधिवक्र ग्रंथी म्हणजे किडन्या आपल्या, स्वादुपिंड, पॅनक्रियास पॅनक्रियास. याच्यासाठी काय क्रिया सांगता येतील आपल्याला योगामधल्या, तिला जागृत करण्यासाठी? उड्डाण बंद सर. हां, आता येतं बघा उड्डाण बंद इथं. उड्डाण बंद, डोली. नवली, आणखीन काय अग्निसार पण चालेल. हो, हो. अग्निसार पण चालेल. म्हणजे पोटाशी निगडीत कपालभाती पण चालेल. बरोबर आहे. आणखीन कोणत्या क्रिया आहेत? स्वादुपिंडाला उत्तेजित करणारे कोणत्या क्रिया आहेत का? माहित आहे का तुम्हाला? शुगरसाठी कोणतं आसन देता तुम्ही? मधुमेहाच्या लोकांना? मंडूकासन. मंडूकासन. दंडुकासन. म्हणजे ते अर्धमच्छिद्रासन. स्वादुपिंड, मत्स्येंद्रासन. चंद्रासन, अग्निसार वक्रासन, प्राणासन. अग्निसार क्रिया. अग्निसार क्रिया. तसेच षटकर्मामध्ये काय काय आहे? पोटाशी संबंधित. आता तिथं बस्ती डोली, म्हणलं होतं. कपालभाती. डोली, धोती. कपालभाती, अग्निसार. आणखीन एक राहिली क्रिया बघा. बसती, धोती सर. बस्ती नाही, एक राहिली आणखीन. षटकर्म सांगा. धोती, बस्ती, नेती, त्राटक, कपालभाती. कोणती राहिली बघा बरं. धोती पण तिथं यूज करता येईल. नवली. हां, नवली. हा, नवली. धवती. नवली सर. वमन धवती. नवली घेतली ना आपण सुरुवातीला. हा, धोती पण नवली घेत. उड्डाण बंद, नवली उड्डाण बंद, अग्निसार, कपालभाती आपण सुरुवातीलाच बघितल्या. त्याच्यानंतर आसनं बघितली आणि एक राहिलेली कोणती होती ती? धवती होती. धोती. जलधवती किंवा परधवती. ठीक आहे, पुढे बघूयात मग. आणि हे संपूर्ण शरीरात प्राणाचा प्रवाह सुधारते. कोणती नाडी? विश्वोदरी नाडी. संपूर्ण शरीरामध्ये प्राणाचा प्रवाह सुधारणारी आहे आणि सुषुम्नेच्या बाजूने प्राण वाढवण्यास मदत करणारी आहे. वरच्या 2 कुणाला मदत करत होत्या? पिंगलाला. पिंगलेला. त्याच्या अगोदरच्या कुणाला मदत करत होत्या? इडेला. आणि ही इडा. विश्वोदरा नाडी कुणाला करणारी आहे? सुषुम्ना नाडीला मदत सुषुम्ना. करणारी आहे, जागृत करण्यासाठी मदत करणारी आहे. तसेच पुढची बघूया, पयस्विनी. आता ही कशाशी संबंधित आहे? ती पुष्या आणि सरस्वती यांच्यामध्ये उजवीकडे वाहते. तसेच पिंगलेला पूरक आहे आणि त्याची समाप्ती म्हणजे समाप्ती बिंदू उजवा कान आहे पयस्विनीचा. तसेच कानपाठा योगी नावाचा तपस्वी संप्रदाय मोठ्या कानातले, तुम्ही असे महंत बघितलात का हो? जे आखाड्यामध्ये राहतात बघा. मोठमोठ्या जटा असतात, दाढी असते मोठी. म्हणजे पूर्ण आयुष्यच ते आखाड्यामध्ये राहतात. असे बघितलात का तुम्ही योगी कुठं?
पाहण्यात आहे का कुणाच्या? ते भरपूर जठा वगैरे असतात ते पाहिलेत सर. हा, पण त्यांच्या कानात असते बघा एक मोठं असं, छोटं नसतंय आपल्यासारखं. मोठा असा रिंगा आणि टाईप मध्ये असतो, काय रुद्राक्ष घालतात खाली कानात तसं का? नाही, तसं नाही. आपण तुम्हाला हे माहित आहे का, खोटबळ बघितलात का तुम्ही? खोटबळ हो 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 सर. इतकं मोठं असतं ते. आणि आपण कानातलं कुठं टोचतो? कानाच्या पाळीला खालच्या बाजूला. पण त्यांचं ते तिथं नसतं, वरच्या बाजूला असतं. सेंटरला असतात कान. हा, बरोबर सेंटरला असतं आणि खूप मोठं असतं. एक लाकडी प्रकारच्या स्वरूपामध्ये ते असतं. मग हे कशासाठी केलं जातं आणि हे कोण करतं? तर हे आखाड्यामध्ये राहणारे जे योगी आहेत, म्हणजे हे जे योगी कशा स्वरूपाचे आहेत? हठयोगातले आहेत. आणि ते असं जे टोचण्याचा जो प्रकार आहे, तो कशासाठी आहे? तो घालण्याचा प्रकार त्या नाडीला जागृत करण्यासाठी आहे, पयस्विनी नाडीला. बघा काय म्हणले? कानफटा योगी. कानफटा आलं का लक्षात? योगी नावाचा तपस्वी संप्रदाय मोठ्या कानातले घालून या नाडीला जागृत करत असतो. ठीक आहे. तसेच पुढे बघूयात. आता ही आहे सरस्वती. आता हिच्याबद्दल ऐकलेलं असेल. एखादी जर व्यक्ती खूप बोलण्यामध्ये किंवा चांगलं बोलण्यामध्ये, बरं का, वाईट नाही, चांगलं बोलण्यामध्ये चतुर असेल किंवा हजरजवाबी असेल. हजरजवाबी म्हणजे प्रत्येक गोष्टीला पटकन उत्तर देणारी सर. राईट, बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं. काही पण बोला तुम्ही आणि योग्य उत्तर असतं थोडक्यात, बरं का. चुकीचं नसतं. म्हणजे हजर जवाबी असं म्हणायचं आहे. प्रत्येक अडचणीला उत्तर, प्रत्येक प्रश्नाला उत्तर अशा स्वरूपामध्ये. मग त्याला काय म्हणतात हो काही-काही जण? किंवा जी व्यक्ती आता लता मंगेशकर आहे, ती खूप छान गाणी म्हणायची. तिला काय म्हणायचंय, की तिच्या जिभेवरती सरस्वती आहे असं म्हणतात का हो? ऐकलंय का कधी? हो. किंवा मधुर गाणारी किंवा जिच्याकडे विद्वत्ता आहे खूप अशी, की काय म्हणलं जाते, की तिच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे, असं सुद्धा असं म्हणलेलं आपण ऐकले बरेच वेळेस. म्हणजे सरस्वती जी नाडी आहे ती कशाशी संदर्भात आहे? जिभेवर वसलेली आहे आपल्या. आणि ज्याच्याकडे प्रतिभा संपन्न वाणी असते, त्याच्याकडे ही सरस्वती नाडी काय असते? जागृत असते. मग या नाडीसाठी आपल्याला योगाभ्यास काय सांगता येईल हो? जिभेच्या संदर्भात बघा. आताच जालंधर महाराजांनी बंद. नाही, महाराजांनी सांगितले होते बघा आत्ताच काहीतरी तुम्हाला. खेचरी मुद्रा सर. खेचरी मुद्रा. हां, खेचरी राईट. मुद्रा. हो. त्रिमुद्रा मुद्रा कशाशी संदर्भात आहे? जिभेशी संदर्भात आहे. सरस्वती आणखीन कुठली मुद्रा? नाडी. सिंह मुद्रा सर. सिंह मुद्रा. बर, ठीक आहे. आणखीन जीवाबंध. जीवाबंध. दिवाबंध. तो कसा लावायचा? सर जीवाबंध मध्ये जीभ टाळूला उलटी अं, जीभ करून लावली. आपली दात जी आहेत, दातांची मुळा जिथं आहेत तिथं आपण ती स्पर्श करत असतो थोड्याशा किंचित दबावाखाली. आणखीन काय? हे येईल का हो याच्यामध्ये? आपला प्राणायाम कोणता आहे तो? शीतली प्राणायाम. उज्जाई. शीतली, हो शीतली प्राणायाम आहे. उज्जाई प्राणायाम पण. शीतली, उज्जयी येतोय उज्जयी. सर. उज्जयी. आता बघा, आपण योगशास्त्रामध्ये वेगवेगळे आसनं, वेगवेगळ्या मुद्रा हे ते सगळं बघितलं. मग वेगवेगळे आसनं आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या मांसपेशींना तिथं व्यायाम देणारे असतात. आता अशी मी भरपूर आसनं बघितलेली आहेत. ते कुठलंच मांसपेशी सुटणार नाहीत. शरीरामध्ये भरपूर मांसपेशी आहेत आणि वेगवेगळ्या आसनांचा प्रभाव वेगवेगळ्या मांसपेशीवरती आहे. पण
जिभेच्या मांसपेशीला व्यायाम देणारे सुद्धा आपल्याकडे क्रिया योगशास्त्रामध्ये आहेत. बरोबर आहे. केसरी मुद्रा म्हणा किंवा इतर ज्या मुद्रा आहेत, जिव्हाबंद म्हणा, या कोणाला व्यायाम देता येतो? जिभेच्या मांसपेशींना. बरोबर आहे. तसं जरी बोलताना भरपूर व्यायाम होतो जिभेचा, पण विरुद्ध जीभ कधी नेतो का आपण? जीभ अशी उलटी कधी नेतो का? सर ते खेचरी मुद्रेमध्ये नेतो ना सर. हा, म्हणजे असं इतर वेळी कधी नेतो का? नेत नाही. नाही. बरोबर आहे. म्हणजे ती उलटी करणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. जसे की आपण मागं उदाहरण दिलं होतं बघा, खाली बघून लिहिणे, वाचणे. मग त्याच्यामध्ये मान करणे सुद्धा गरजेचं आहे असं आपण सांगितलं होतं. मग तसंच जीभ उलटी करणं सुद्धा हे जिभेच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे. मग पुढच्या ज्या नाड्या आहेत त्या आपण उद्या बघूया. हो सर, पुढच्या त्याच्यामध्ये तासात. काय हा अडचण असेल तर सांगा. नाही सर. ठीक आहे, मग थांबूया.